सगळ्या कुस्तीपटूंना एक मोठ्या आशा लागून होत्या, काय सांगाल सकाळचा निर्णय? आज जी बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे अतिशय दुःखद आणि अतिशय क्लेशदायक बातमी आहे. कारण 3 मेडल नंतर ते तिन्ही ब्रॉन्झ होते. आज आपण त्याचं सुवर्ण पदकामध्ये रूपांतरित होताना पाहणार होतो. सगळे अगदी हर्षोल्लासित होते. परंतु ही जी घटना घडली किंवा ही जी बातमी कानावर आली त्यानं संपूर्ण देशावर एक प्रकारची शोककळा पसरली आहे. अगदी आपले पंतप्रधान सुद्धा ही बातमी ऐकून क्षणभर स्तंभित झालेले आज आपण सोशल मीडियावर पाहतोय. सगळ्यांच्या दृष्टीनं फार क्लेशदायक घटना आहे. परंतु नियमाला अपवाद नसतो. खंडांतर्गत स्पर्धेमध्ये सकाळी वजन होतं, संध्याकाळी त्याचा प्राइज सेरेमनी होतो. खेळाडूने एकदा वजन दिल्यावर पुन्हा वजन देण्याची गरज पडत नाही. परंतु जागतिक आणि ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 दिवसामध्ये ती वजन गट विभागला जातो. पहिल्या दिवशी पात्रता फेरीपासून सेमीफायनल जिंकेपर्यंतच्या कुस्त्या होतात आणि दुसऱ्या दिवशी अंतिम फेरीत पोहोचलेले आणि रिपेचचे कुस्तीगीर त्यांची वजन होतात. आणि या वजनाचा कालावधी फक्त 15 मिनिटाचा असतो. वजन जर जास्त भरलं तर पहिल्या दिवशी वजनाचा कालावधी जास्त असतो. खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीने वजन मॅच करू शकतो, वजन कमी करू शकतो. पण दुसऱ्या दिवशी मात्र फक्त 15 मिनिट असतात आणि काट्यावर गेल्यानंतर कदाचित ते वजन तिला जास्त दिसलं असेल आणि त्यानंतरचा वेळ कमी असेल. फार आपल्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु नियमापुढे जाता येत नाही. काही नियमात काही पळवाट आहे? नाही. या नियमाला अपवाद नाही. कारण जागतिक कुस्ती संघटनेने बनवलेले हे नियम आहेत, याच्यामध्ये अपवाद नाही. कुठं चूक झाली असेल असं वाटतं तुम्हाला? 12 तासात आता हे जे घडलंय पॅरिस मध्ये, आपण बोलतोय भारतामध्ये, परंतु तिच्या ज्या कुस्त्या क्रमाने एका पाठोपाठ एक होत्या त्या कुस्ती दरम्यान पुढच्या कुस्तीसाठी एनर्जी टिकावी, डाएट किंवा समथिंग, पण आपण आता त्याच्यावर काहीच निदान करू शकत नाही.